Some questions related to the center of mass. First question is like this. The center of mass of a system of particle does not depend on. Okay. So what do you think? What is the answer? Masses of particle, internal forces of the particle, position of the particles, relative distance between particle. फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ वर डिपेंड असते, कारण मासेस ऑफ पार्टिकल नुसार सेंटर ऑफ मास चेंज होतो. पोझिशन कुठं आहे त्याच्यावर पण डिपेंड असणार आहे आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे त्याच्यावर पण डिपेंड असणार आहे. ओके, सो इंटरनल फोर्सेसवर सेंटर ऑफ मास डिपेंड नसतो, म्हणजे इंटरनल फोर्सेस जरी ऍक्ट झाले तरी सेंटर ऑफ मास आपला चेंज होत नाही. ओके, सो करेक्ट आन्सर विल बी B answer. Next question. Next question is like this. Center of mass of system of two particles divide the distance between them. Okay, divides the distance between them. जे दोनच पार्टिकल असतील, आपण हे बघितलंय, इफ देर आर टू पार्टिकल्स स्मॉल m अँड कॅपिटल M, तर सेंटर ऑफ मास कुणाच्या जवळ असतो? हेवियर मासच्या जवळ असतो. म्हणजे हेवियर मास पासूनचं डिस्टन्स कमी असतं आणि लार्जर मास पासूनचं स्मॉलर मास पासूनचं डिस्टन्स काय असतं? जास्त असतं. म्हणजे याचा मिनिंग काय होणार रे? करेक्ट आन्सर काय येणार आहे? किंवा आपण असं लिहू शकतो, अबाउट सेंटर ऑफ मास लेफ्ट हँड साइडला जेवढं m इंटू x असणार आहे तेवढंच राईट हँड साइडला काय असणार आहे? m किंवा m1 इंटू x1 तेवढंच राईट हँड साइडला m2 इंटू x2 असतं. सो m1 बाय m2 इज इक्वल टू x2 बाय x1 असं इनवर्स रेशो ऑफ द मास ऑफ द पार्टिकल येणार. बरोबर आहे ना? इनवर्स रेशो ऑफ मासेस ऑफ द पार्टिकल्स. x1 x2 म्हणजे काय येणार आहे? त्या दोघांच्या मध्ये डिवाइड झालेलं डिस्टन्स असतं ते. ओके, नेक्स्ट. थर्ड, two bodies of masses 1 kg and 2 kg are lying in xy plane at -1, 2, 2, 4 respectively. What are the coordinates of center of mass? Okay, so x coordinate of center of mass calculate करूया. That is m1 x1, that is 1 into -1, plus m2 x2, that is 2 into 2, divided by sum of the masses, that is 3. So that is 3 divided by 3, that is equal to 1 येणार आहे. Okay, so either option A or B येणार आहे. Y coordinate is equal to m1 y1, that is 1 into 2, y1 is 2 ना, 1 into 2 म्हणजे 2 होणार आहे, plus 2 into 4, m2 y2, m2 is 2, y2 is 4, that is 8, divided by 3, sum of the masses, 10 by 3. So answer will be A answer is the correct answer. Okay, next. Carbon monoxide molecule, carbon and oxygen atoms are separated by 1.2 into 10 raised to -10 meter distance of the center of mass from the carbon atom. कार्बन ऍटम पासूनचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर सेंटर ऑफ मासच्या डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो? x इज इक्वल टू स्मॉल m डिवायडेड बाय कॅपिटल M प्लस स्मॉल m into total distance. So this is the formula to calculate the distance of center of mass from small m. म्हणजे from the large m. म्हणजे लार्ज एम पासून जर काढायचं असेल तर न्यूमरेटरला स्मॉल एम घ्यायचं, कारण लार्ज एम पासूनचं डिस्टन्स काय असणार आहे? स्मॉल असणार आहे. म्हणजे उलट घ्यायचं असतं. हे रिलेशन फॉर्म्युला तुम्हाला लगेच आठवला पाहिजे, एम अपॉन एम प्लस एम इंटू आर. ठीक आहे, कुणापासूनचं डिस्टन्स काढायला सांगितलंय? कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO आहे ना. आता सीचं मास किती असणार आहे? 12 असणार आहे आणि ओचं मास किती असणार आहे? 16 असणार आहे. मास म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉन सगळं धरून लक्षात घ्या. 12 आणि ओचं 16. कुणापासूनचं डिस्टन्स काढायला सांगितलंय? फ्रॉम द कार्बन ऍटम. मग कार्बन ऍटम पासूनचं काढायचं असेल तर न्यूमरेटरला कोण घ्यावं लागेल? ऑक्सिजन घ्यावं लागणार. 16 डिवायडेड बाय 28 ओके इंटू होणार आहे टोटल डिस्टन्स, दॅट इज 1.2 इंटू 10 raised to -10. Okay, so this x distance is coming to be, that is
4.8 divided by 7 into 10 raised to minus 10. That is 0. Approximately 69 because 7 7s are 49 ना. So answer येणार आहे D 0.69 into 10 raised to minus 10 meter. Okay. हे बघा, हे असं पण काढू शकतो, दोन्ही मासेस समजा इक्वल असले तर सेंटर ऑफ मास कुठे येणार? एक्झॅक्टली मिड पॉइंटला येणार आहे. ठीक आहे. मिड पॉइंटला म्हणजे काय? टोटल 1.2 डिस्टन्स असेल तर काय होणार आहे? 0.6 ला येणार आहे. दोन्ही मासेस इक्वल असले तर. आता दोन्ही मासेस अनइक्वल असले, आता कार्बन पासून काढायला सांगितलंय म्हणजे स्मॉलर मास पासूनचं डिस्टन्स काढायला सांगितलंय. स्मॉलर मास पासून जास्त डिस्टन्स येणार ना. स्मॉलर मास पासून जास्त डिस्टन्स आणि लार्जर मास पासून कमी डिस्टन्स असतं. तर कार्बन पासूनचं डिस्टन्स जास्त येणार. जास्त म्हणजे 0.6 पेक्षा जास्त आणि 0.6 पेक्षा जास्त आन्सर इथं एकच आहे. हे असं पण सुरुवातीला तुम्ही थिंक करून बघू शकताय. Next, figure shows a composite system of two uniform rods of lengths are indicated. Then coordinates of center of mass of the system of the rods will be. Okay. आता रॉडचा प्रॉब्लेम आला तर फॉर्म्युला ऑफ एक्स अँड वाय कोऑर्डिनेट काय वापरायला सांगितलाय? m1 x1 वापरायचं नाही, तर l1 x1 प्लस l2 x2 डिवाइडेड बाय l1 प्लस l2 हा फॉर्म्युला वापरायचा आहे. एक्स किंवा वाय कोऑर्डिनेटला फॉर्म्युला काय? l1 x1 प्लस l2 x2 डिवाइडेड बाय l1 प्लस l2 येणार आहे. ओके. आता एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करूया. तर त्याच्यासाठी बघा, अगोदर l1 l2 x1 x2 च्या व्हॅल्यू व्यवस्थित लिहूया, कारण ते लिहिणं महत्वाचं आहे. ओके. सपोज दिस इज, हा जो रॉड आहे तो रॉड नंबर 1 आहे, हा जो रॉड आहे तो रॉड नंबर 2 आहे. तर रॉड नंबर 1 ची लेंथ l1 येणार आहे 2l आणि रॉड नंबर 1 चा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट दोन्ही कोऑर्डिनेट इथे लिहितो. ओके. दोन्ही कोऑर्डिनेट. तर पहिल्या रॉडचा सेंटर ऑफ मास इथे येणार आहे आणि याचे कोऑर्डिनेट येणार आहेत, एक्स कोऑर्डिनेट 0 येणार आहे आणि वाय कोऑर्डिनेट येणार आहे l. सो दिस इज इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द फर्स्ट रॉड. हे अगोदर व्यवस्थित आयडेंटिफाय करा. त्याच्यानंतर सेकंड रॉड जो आहे ना, त्याची लेंथ किती आहे? l2 इज इक्वल टू आहे l आणि त्याचा सेंटर ऑफ मास इथे येणार ना. सेंटर ऑफ मास इथे म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काय येतो याचा? l/2 येतोय आणि वाय कोऑर्डिनेट किती येतोय? 0. बरोबर आहे का? कारण सेंटर ऑफ मास एक्स ऍक्सिस वर आहे. एक्स ऍक्सिस वर असणाऱ्या पार्टिकलचं एक्स डिस्टन्स येतं, वाय डिस्टन्स येत नाही. वाय ऍक्सिस वर पार्टिकल असेल तर काय होणार आहे? वाय ऍक्सिस वर असेल तर वाय डिस्टन्स येणार आहे, एक्स डिस्टन्स येणार नाही. लक्षात येत आहे? सो एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज l1 x1 करूया. l1 x1 म्हणजे हे 0 झालं. l1 x1, l2 x2 म्हणजे काय होणार आहे? दॅट इज l इंटू l/2, दॅट इज l²/2 येणार आहे. डिवायडेड बाय ऍडिशन 2l प्लस l, दॅट इज 3l. सो आन्सर होणार आहे दॅट इज एक l आणि l कॅन्सल होणार आहे, l/6. आता l/6 असे C आणि D ऑप्शन आहेत. ओके. तर वाय कोऑर्डिनेट l1 y1 दॅट इज 2l इंटू l म्हणजे 2l² होणार आहे. ओके. प्लस l2 y2 म्हणजे l इंटू 0 म्हणजे हे 0 होत आहे. डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ द लेंथ दॅट इज 3l अँड देअरफॉर काय होणार इथं लक्षात घ्या, दॅट इज l अँड l गेट कॅन्सल. आन्सर येणार आहे 2l/3. सो l/6 अँड 2l/3 C ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. Next problem, all particles of body are situated at a distance capital R from the origin. The distance of center of mass body from the origin R. म्हणजे सगळे पार्टिकल जे आहेत ते कुठे ठेवलेले आहेत? All particles of body are placed at a distance capital R from the origin. म्हणजे फॉर एक्झाम्पल ओरिजिन इथं असेल तर पार्टिकल कुठे ठेवू शकतो? सगळे R डिस्टन्सला पार्टिकल पाहिजेत म्हणजे काय ठेवू शकतो? एका सर्कलवर ठेवू शकतो. सर्कलवर ठेवले तर सेंटर ऑफ मासचा कोऑर्डिनेट काय येणार आहे? 0 येणार आहे. म्हणजे या केसमध्ये काय येणार आहे? एक्स कोऑर्डिनेट किंवा वाय कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काय येणार आहे? 0 येणार आहे. आणि समजा सगळे पार्टिकल R डिस्टन्सला ठेवायचे म्हणजे एकाच ठिकाणी एकावर एक ठेवले सगळेच पार्टिकल R डिस्टन्सला, तर सेंटर ऑफ मास त्या पार्टिकल मध्येच येणार ना. म्हणजे इथं एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काय जो काय येणार आहे किंवा पोझिशन वेक्टर ऑफ कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास म्हणूया एक्स कोऑर्डिनेट मध्ये पेक्षा, हे काय येणार आहे? एक्झॅक्टली R येणार आहे. ओके. सगळे पार्टिकल आपण सेमी सर्कलवर जर ठेवले तर सेंटर ऑफ मास काय येणार आहे? ओरिजिन पासून थोडस वर डिस्टन्सला येणार आहे. सो पोझिशन वेक्टर ऑफ सेंटर ऑफ मास इथे किती येतं? रिंगचा फॉर्म्युला जो कुठला आहे तो वापरावा लागणार आहे. रिंगचा सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला दॅट इज
काय असतो 3r/2 असा काहीतरी फॉर्म्युला आहे बघा, तो फॉर्म्युला येणार आहे. म्हणजे डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास काय येणार आहे, इक्वल टू पण येऊ शकतं किंवा लेस पण येऊ शकतं. लेस देन ऑर इक्वल टू आर येणार आहे. सो ऑप्शन बी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट. Next question is, a uniform metal rod of length 1 meter is bent at 90 degrees so as to form two arms of equal length. The center of mass of bent rod is. Okay, म्हणजे बघा, हा अशा प्रकारे एक रॉड आहे, तो मधून बरोबर बेंड केलेला आहे. सुरुवातीला स्ट्रेट होता, तो बेंड केला, तर याचा सेंटर ऑफ मास कुठे येणार आहे? तर बघा, समजा हा जो पार्ट आहे त्याचा सेंटर ऑफ मास कुठे येणार, याला पार्टिकल कन्सिडर करायचं झालं तर इथं कन्सिडर करावं लागणार. आणि हा दुसरा हॉरिझॉन्टल हाफ पार्ट जो आहे त्याला पार्टिकल कन्सिडर करायचं झालं तर त्याच्या सेंटर ऑफ मासला कन्सिडर करावं लागणार. म्हणजे एक पार्टिकल इथं येणार आहे आणि दुसरा पार्टिकल इथं येणार आहे. आता याचं जेवढं मास असणार आहे तेवढंच याचं मास असणार आहे. ओके, दोन पार्टिकलचा सेंटर ऑफ मास कुठं असतो, त्यांना जॉईन करणाऱ्या लाईनवर असतो आणि बरोबर त्यांच्या मिड पॉइंटला येणार, कारण दोन्ही मासेस तेवढेच आहेत. बरोबर. मग आता हा जो पॉइंट आहे तो किती डिस्टन्सला येणार आहे, ऑन द बायसेक्टर ऑफ अँगलच येणार. बरोबर, हा जो अँगल आहे त्याचा जो बायसेक्टर आहे त्याच्यावर येणार आहे. आणि सर्टन डिस्टन्स फ्रॉम द वर्टेक्स, वर्टेक्स म्हणजे या पॉइंट पासून किती डिस्टन्सला येणार आहे. तर लक्षात घ्या, हा अँगल येणार आहे 45, हा अँगल 45, हा 90 डिग्री अँगल येणार इथं. ओके, हे डिस्टन्स येणार आहे L/4. कुठलं, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स. दिस डिस्टन्स इज L/4. मग ही साइड L/4, ही साइड L/4 आली, किंवा हा अँगल 45, हा राईट अँगल ट्रायंगलचा इथं कन्सेप्ट वापरूया. हे जर L/4 असेल तर आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे x. हा अँगल आहे 90 आणि हा अँगल आहे 45. ओके, मग आता cos 45 चा फॉर्म्युला इथं जर यूज केला, cos 45 इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड दॅट इज x डिवाइडेड बाय हायपोटेनस इज L/4. सो x इज इक्वल टू L/4 इंटू cos 45 दॅट इज 1/√2. सो आन्सर येणार आहे L डिवाइडेड बाय 4√2 फ्रॉम द वर्टेक्स. सो आन्सर येणार आहे डी आन्सर येणार. On the bisector of the angle 1 divided by 4√2 meter from the vertex. That is the answer. Next question. Three-point masses M1, M2, M3 are placed at the corners of a thin massless sheet 1.2 meter by 1 meter as shown in figure. Center of mass will be located at. आता इथं काय सिंपल पार्टिकलचा प्रश्न आहे. इथे एक पार्टिकल आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. M1, M2, M3 व्हॅल्यू त्याच्या दिलेल्या आहेत तुम्हाला. सेंटर ऑफ मास विल बी लोकेटेड ऍट. आता इथं ऑप्शन बघितलं तर 0.8, 0.6, 0.6, 0.8, 0.4. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट जो आहे ना सगळीकडे डिफरंट आहे. मग एक्स कोऑर्डिनेट फक्त काढूया म्हणजे ऑप्शन मिळेल, कारण सगळ्या ऑप्शन मध्ये डिफरंट कुठला आहे बघा. वाय कोऑर्डिनेट दोन ठिकाणी सेम येतोय, त्याच्यामुळे वाय कोऑर्डिनेट काढला तर परत आपल्याला सोडवत बसावं लागेल एक्स कोऑर्डिनेट पण. एक्स कोऑर्डिनेटची व्हॅल्यू 0.8, 0.6, 0.4, 0.5 आहे. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काढूया. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास दॅट इज M1 x1 डायरेक्टली करतो. M1 आहे 1.6 इंटू 0 म्हणजे हे 0 झालं. ओके, त्याच्यानंतर M2 x2, M2 म्हणजे 2 आहे आणि x2 ची व्हॅल्यू 1.2 आहे, बिकॉज दिस साइड इज 1.2, दिस साइड इज 1 मीटर, प्लस M3 इज 2.4 आणि त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 येणार ना, कारण तो y ऍक्सिस वर पॉइंट आहे. एक्स कोऑर्डिनेट 0 येणार आहे, डिवाइडेड बाय टोटल मास. टोटल मास इज 1.6 प्लस 2.4 दॅट इज 4, 4 प्लस 2 म्हणजे 6 येणार आहे. ओके, सो न्यूमरेटरला येणार आहे 2.4 डिवाइडेड बाय 6. सो 2.4 डिवाइडेड बाय 6 दॅट इज इक्वल टू 0.4.
So answer C option is the correct answer. Next question. Three rods of same mass are placed as shown in figure. What is the coordinates of center of mass of the system? Three rods of same mass are placed as shown in figure. Three rods म्हणजे बहुतेक first rod इथं आहे. This is the first rod. This is the second rod. And this is the third rod. असे three rods आपण घेऊया. Okay, three rods are there. ठीक आहे. आता तीन रॉडला तीन पार्टिकल, तिन्हीचं मास सेम आहे. इथं मास तिन्ही रॉड होमोजिनियस आणि सेम मटेरियलचे असते तर आपण तो L1 X1 चा फॉर्म्युला यूज केला असता. आता मास दिले म्हटल्यावर इथं मासच वापरूया. म्हणजे पुन्हा एकदा तिन्ही पार्टिकल जर आपल्याला दाखवायचे झाले, इथं याच डायग्राम मध्ये दाखवूया. तर पहिला जो पार्टिकल आहे तो इथे येणार. फॉर एक्झाम्पल दिस इज द फर्स्ट पार्टिकल, त्याचं मास m आहे, ती काय लिहायची गरज नाही. एक्स आणि वाय कोऑर्डिनेट, तो वाय ऍक्सिस वर आहे ना, त्याच्यामुळे एक्स कोऑर्डिनेट 0 आणि वाय कोऑर्डिनेट येणार आहे a/2. सो दिस इज द फर्स्ट पार्टिकल. सेकंड पार्टिकल आपल्याला इथे अझ्युम करावा लागणार आहे. सेकंड पार्टिकल जो आहे त्याचा मास mच आहे, त्याचा एक्स ऍक्सिस वर आहे. तो एक्स कोऑर्डिनेट किती येणार आहे, दॅट इज a/2 आणि वाय कोऑर्डिनेट येणार आहे 0. आणि थर्ड पार्टिकल बरोबर इथे येणार आहे. हे थर्ड पार्टिकल इथे येणार आहे आणि त्याचं मास देखील mच आहे. दिस इज द थर्ड पार्टिकल. त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय होणार आहे, a/2 येणार ना, बरोबर. एक्स कोऑर्डिनेट a/2 येणार आणि वाय कोऑर्डिनेट देखील काय होणार आहे, a/2 येणार. एक्स कोऑर्डिनेट a/2, वाय कोऑर्डिनेट a/2 येणार आहे. ठीक आहे. आणि आता इथं बघा एक्स कोऑर्डिनेटच्या सगळ्या व्हॅल्यू डिफरंट आहेत. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट्स काढूया. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1 x1. आता सगळ्यांचे मासेस m असतील ना, तर सिम्प्लिसिटीसाठी सगळ्यांचा मासेस 1 1 1 अझ्युम करा, नाहीतरी मास सगळं ऍडिशन केल्यावर कॅन्सलच होते. सगळ्यांचा मास 1 1 1 अझ्युम करूया. ठीक आहे. 1 तर m1 x1 म्हणजे 0 येणार आहे, m2 x2 म्हणजे a/2 येणार आहे, प्लस m3 x3 म्हणजे a/2 येणार आहे. बरोबर ना. m1 x1 म्हणजे 1 into 0 म्हणजे 1, m2 x2 म्हणजे 1 into a/2 आणि m3 x3 म्हणजे 1 into a/2 म्हणजे a/2 डिवायडेड बाय 1 + 1 + 1 म्हणजे काय येणार आहे 3 टोटल मास. तर काय होणार आहे, दॅट इज a डिवायडेड बाय 3. सो a डिवायडेड बाय 3 असा ऑप्शन फक्त डी आहे. सो आन्सर येणार आहे लास्ट ऑप्शन. Hello students, welcome to this class of the physics, that is DAC physics. The center of mass of three particle 1 kg, 2 kg and 3 kg lies at 1, 2, 3. Okay, तीन मासेसचा सेंटर ऑफ मास 1, 2, 3 ला दिलाय. म्हणजे ते मास मी कन्सिडर करणार आहे m1 इज इक्वल टू टोटल 6 kg मास आणि त्यांचा सेंटर ऑफ मास कुठे दिलाय 1, 2 आणि 3 ला दिलेला आहे. Center of mass of another system of particle of total 3 kg lies at point -132. जो दूसरा एक पार्टिकल आहे, दिस इज ऑफ 3 kg, दूसरा एक पार्टिकल किंवा अनेक पार्टिकल आहेत, त्या सगळ्यांचा सेंटर ऑफ मास आहे -1, 3 and -2. Where should we put the particle of mass 5 kg so that m3 5 kg चा आहे, तो कुठं प्लेस करावा लागेल, त्याचे एक्स वाय झेड कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. सो दॅट सेंटर ऑफ मास ऑफ एंटायर सिस्टम लाइज एट द सेंटर ऑफ मास ऑफ द फर्स्ट सिस्टम. म्हणजे 5 kg चा कुठे ठेवावा लागेल जेणेकरून या सगळ्याचा सेंटर ऑफ मास, ओके, म्हणजे सेंटर ऑफ मास कुठे यायला पाहिजे सगळ्यांचा, परत 1, 2, 3 ला यायला पाहिजे. Okay, where should we put the particle of mass 5 kg so that center of mass of entire system, जी m1, m2, m3 सगळ्यांचा सेंटर ऑफ मास कुठे येईल, ऍट द सेंटर ऑफ मास ऑफ फर्स्ट सिस्टम. सेंटर ऑफ मास ऑफ फर्स्ट सिस्टम कुठे आहे, 1, 2, 3 ला आहे, म्हणजे सेंटर ऑफ मास 1, 2, 3 ला यायला पाहिजे. आता ऑप्शन जर बघितले त्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन तिन्ही मध्ये डिफरंट आहे, त्याच्यामुळे एक्स कोऑर्डिनेट फक्त काढूया, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल एक्स कोऑर्डिनेट.
0 1 आहे -1 आहे. ओके, तर इथं आता एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे काय येणार आहे, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. ओके, सो डायरेक्टली फॉर्म्युलाच लिहितो मी इथं, म्हणजे व्हॅल्यूज डायरेक्टली प्लेस करून लिहितो, फॉर्म्युले काय लिहित नाही. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास किती यायला पाहिजे, फायनली 1 यायला पाहिजे, इज इक्वल टू m1 x1 that is 6, m2 x2 that is -3 and m3 x3 is equal to 5x divided by the total mass. 6 plus 3 9 plus 5 14. Correct na? m1 x1 that is equal to, that is 6 into 1 3 into -1 5 into x. सगळ्यांचा सेंटर ऑफ मास 1 यायला पाहिजे. ओके, सो देअरफॉर 14 इज इक्वल टू काय होणार आहे, 6 minus 3 that is equal to 3 plus 5x. So 5x is equal to 11. So x is equal to 11/5. तर 11/5 असा ऑप्शनच नाही याच्यामध्ये, सो आन्सर येणार आहे लास्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट, four particles of mass m1 is equal to 2 m1, m1 is equal to 2m, m2 is equal to 4m, m3 is equal to m and m4 are placed at the four corners of the square. What should be the value of m4 so that so that center of mass of all four particles are exactly at the center of square. म्हणजे इथं यायला पाहिजे काय, सेंटर ऑफ मास यायला पाहिजे इथं. ओके, तर कसं सॉल्व्ह करावं लागेल. आता एक्स वाय कोऑर्डिनेट काढायला आपल्याला काय व्हायला पाहिजे, लक्षात घ्या, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस कुठेतरी कन्सिडर करायला पाहिजे. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस कुठेतरी आपल्याला कन्सिडर करावं लागेल. मग एक्स वाय सिस्टीम समजा इथंच मी कन्सिडर केली, हिअर देर इज अ एक्स ऍक्सिस अँड हिअर देर इज अ वाय ऍक्सिस, असं जर अझ्युम केलं, डायरेक्टली कुठं पण करू शकताय, त्याचा काही संबंध नाहीये. सेंटर ऑफ मासला कन्सिडर करा किंवा बॉटमच्या कॉर्नरला कन्सिडर केला तरी पण चालतंय. पाहिजे तर बॉटमच्या कॉर्नरला कन्सिडर करूया, आन्सर काय चेंज होत नाही. बॉटमच्या कॉर्नरला पण कन्सिडर करूया, त्यानं पण चालतंय. इथं एक्स ऍक्सिस कन्सिडर करतो, इथं वाय ऍक्सिस कन्सिडर करतो. ठीक आहे, आता मासेस सगळे लिहूया. m1 इज इक्वल टू, आता सगळीकडे m m m आहे, ते शेवटी कॅल्क्युलेशन मध्ये नाहीतर काय सगळीकडे m m m आहे, त्याच्यामुळे हे m नंतर शेवटी मी अप्लाय केलं तरी चालणार आहे. m1 इज इक्वल टू 1 कन्सिडर करतो, m2 इज इक्वल टू 4 कन्सिडर करतो, m3 इज इक्वल टू 1 कन्सिडर करतो, सॉरी m1 इज इक्वल टू 2m आहे ना, 2 कन्सिडर करतो, m2 4, m3 1 आणि m4 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो देखील एक नंबर येणार आहे, त्याला फक्त m न मल्टिप्लाय करायचं शेवटी. असे शॉर्टकट जमले पाहिजे, लक्षात घ्या तुम्हाला. ठीक आहे, आता एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास, ओके, कुठे यायला पाहिजे आता, परत स्क्वेअरची साईड जी आहे, ती स्क्वेअरची साईड पण मी किती अझ्युम करणार आहे, स्क्वेअरची साईड 1 अझ्युम करणार आहे. स्क्वेअरची साईड काय अझ्युम करणार आहे मी, 1 अझ्युम करणार आहे. त्याच्यामुळं फर्स्ट पार्टिकलचे कोऑर्डिनेट काय येणार आहेत, 0 0 येणार आहेत. सेकंड पार्टिकलचे कोऑर्डिनेट येणार आहे 1 0, थर्ड पार्टिकलचे कोऑर्डिनेट येणार आहेत 1 1 आणि फोर्थ पार्टिकलचे कोऑर्डिनेट आहेत 0 1 येणार आहेत. आणि सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट येणार आहेत हाफ अँड हाफ येणार, सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट, बरोबर ना, 1 चा सेंटर आणि 1 चा सेंटर. ठीक आहे, आता एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे काय येणार आहे, हाफ इज इक्वल टू m1 x1 दॅट इज 2 इंटू 0 म्हणजे काय येणार आहे 0 प्लस m2 इंटू x2 म्हणजे m2 म्हणजे 4 आहे, 4 इंटू 1 म्हणजे काय येणार आहे 4 येणार, प्लस m3 इंटू x3, m3 काढायचं आहे, नाही m3 1 दिलाय, x3 आहे 1 प्लस m4 काढायचा आहे इंटू त्याचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे 0 आहे ना, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. ठीक आहे ना,
M4 X4 हे झिरोच येणार ऍक्च्युली, आणि डिवायडेड बाय टोटल मास. टोटल मास म्हणजे 2 + 4 + 1 म्हणजे किती येणार आहे? 7 + M4 होणार आहे. दिस इज द टोटल मास. 2 + 4 दॅट इज 6 + 1 7, 7 + M4 होणार आहे. मग आता काय करूया, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 7 + M4 इज इक्वल टू 2 ने इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. 4 + 1 5, 5 × 2 म्हणजे 10 होणार आहे. सो M4 इज इक्वल टू 10 - 7 दॅट इज इक्वल टू 3 येणार आहे. सो M4 इज इक्वल टू 3 येते, म्हणजे त्याला परत M न मल्टिप्लाय करूया. M4 येणार आहे दॅट इज इक्वल टू 3M. हा प्रॉब्लेम थोडक्यात तुम्ही असं पण सोडवू शकताय ना. हे बघा, इथं मास आहे M, इथं मास आहे 2M, इथं मास आहे 4M. तर इथं किती मास पाहिजे बघा. आता सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली इथं सेंटरला यायला पाहिजे. आता सेंटर ऑफ मासच्या राईटला मास इंटू डिस्टन्स जेवढं असतं तेवढंच लेफ्टला मास इंटू डिस्टन्स पाहिजे. आता राईटला डिस्टन्स तर दोन्ही साईडला तेवढंच आहे ना. डिस्टन्स दोन्ही साईडला तेवढंच येणार आहे. राईटला जेवढं तेवढं लेफ्टला तेवढंच येणार आहे. डिस्टन्स तर तेच येणार आहे. म्हणजे याचा अर्थ राईट हँड साईडला मास जर टोटल 6M असेल तर लेफ्ट हँड साईडला पण 6Mच पाहिजे ना. बरोबर आहे ना. आपलं कुठलं M4 काढायचं आहे ना. M4 बघा जरा व्यवस्थित. पहिला आहे 2M, सॉरी फर्स्ट 2M आहे आणि सेकंड M आहे. सॉरी फर्स्ट 2M आहे आणि सेकंड आहे जस्ट M. ओके. मग राईट हँड साईडला टोटल मास किती आहे? 4M + M म्हणजे 5M. मग लेफ्ट हँड साईडला किती? 2M + 3Mच यायला पाहिजे इथं, तरच टोटल 5M होणार. किंवा तसंच सेंटर ऑफ मासच्या वर जेवढं प्रोडक्ट असतं ना M × X, तेवढं खाली प्रोडक्ट असतं M × X. असं पण सोडू शकताय सेंटर ऑफ मासच्या. आता सेंटर ऑफ मासच्या वर डिस्टन्स जेवढा आहे तेवढंच खाली डिस्टन्स आहे. त्याच्यामुळे सेंटर ऑफ मासच्या वर जेवढं मास पाहिजे तेवढंच खाली पाहिजे. बघा आता वर मात्र काय व्हायला लागलंय? 3M 4M व्हायला लागलंय आणि हे M 2M आणि M यायला लागलंय. आता सेंटर ऑफ मास व्हर्टिकली मात्र तिथं मॅच होणार नाहीये. या प्रॉब्लेम मध्ये थोडीशी मिस्टेक आहे ऍक्च्युली. ओके. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन केलं तर होणार. अपवर्ड डाऊनवर्ड कॉम्बिनेशन केलं तर मग अवघड आहे सगळं. बरोबर आहे ना. जे प्रॉब्लेम मध्ये मिस्टेक आहे थोडीशी. एक्स कोऑर्डिनेट 3M ठेवला नाही तर एक्स कोऑर्डिनेट सेंटरला मॅच होईल, परंतु वाय कोऑर्डिनेट सेंटरला येणार नाही मात्र. सर पुन्हा एकदा बघा, या व्हॅल्यूज थोडेसे लिहायला मिस्टेक झालेली आहे. ओके, जस्ट मिनिट. या व्हॅल्यूज लिहायला मिस्टेक झालेली आहे. व्हॅल्यूज मी पुन्हा एकदा लिहितोय बघा. M1 म्हणजे किती आहे? 2M आहे. करेक्ट, इथं 2M आहे. त्याच्यानंतर M2 म्हणजे आहे इथं 4M आहे, इथं 4M आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वरच्या कॉर्नरला M3 आहे. M3 म्हणजे M दिलाय. मग इथं किती पाहिजे असं विचारलंय, जेणेकरून सेंटर ऑफ मास इथे येणार आहे एक्झॅक्टली मिड पॉइंटला. मग आता सेंटर ऑफ मासच्या पुन्हा एकदा लेफ्ट हँड साईडला जेवढं काय येणार आहे? लेफ्ट हँड साईडला जेवढं मास इंटू डिस्टन्स येणार आहे तेवढंच राईट हँड साईडला मास इंटू डिस्टन्स घ्यायला पाहिजे. आता डिस्टन्स सेम आहे म्हटल्यानंतर काय होणार आहे? लेफ्ट हँड साईडला मास तेवढं राईट हँड साईडला मास पाहिजे. म्हणजे 4M आणि M 5M राईट हँड साईडला पाहिजे आणि लेफ्ट हँड साईडला 5Mच पाहिजे, म्हणजे इथं 3M व्हायला पाहिजे. जसं आता वर आणि खाली पण चेक करून बघा. सेंटर ऑफ मासच्या वर टोटल मास आहे 4M आणि खाली मास आहे मात्र 6M. त्याच्यामुळे हे मॅच होणार काय? वाय कोऑर्डिनेट एक्झॅक्टली सेंटरला येईल का? नाही येऊ शकणार. एक्स कोऑर्डिनेट मात्र एक्झॅक्टली तिथे येऊ शकेल. म्हणजे वाय कोऑर्डिनेट इथं सेंटरला मॅच करायचं असेल तर खाली किती मास आहे? 6 आहे. मग इथं M असेल तर इथं किती ठेवायला पाहिजे? मग 5M. म्हणजे लक्षात घ्या, एक्स कोऑर्डिनेट सेंटरला मॅच करायचं असेल तर 3M इथं ठेवावं लागेल आणि वाय कोऑर्डिनेट सेंटरला मॅच करायचं असेल तर इथं 5M ठेवायला पाहिजे. कॅल्क्युलेशन न करता देखील प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होतोय. लक्षात येतंय? म्हणजे सगळ्या मासेसचं डिस्टन्स सेंटर ऑफ मास पासून तेवढंच जर असेल तर काय करायचं? जेवढं लेफ्टला मास तेवढं राईटला मास, जेवढं वर मास तेवढं खाली मास, असं करायचंय. ओके.
पण याच्यासाठी काय, वर जेवढं मास तेवढं खाली मास आपण कधी कन्सिडर करू शकतोय, जर सगळे डिस्टन्सेस सेम असले तर. ऍक्च्युली सेंटर ऑफ मासच्या लेफ्ट हँड साइडला जेवढं मास आहे तेवढंच राईट हँड साइडला मास आहे असं म्हणणं नेहमीच करेक्ट असणार आहे का, जरा सांगा बघूया. नाही, नाही. डिस्टन्सवर डिपेंड असणार ना ते. हा, म्हणजे ऍक्च्युली सेम काय असते, मास इंटू डिस्टन्स. हा, सेंटर ऑफ मासच्या लेफ्ट हँड साइडला जेवढं मास इंटू डिस्टन्स असते तेवढंच राईट हँड साइडला मास इंटू डिस्टन्स असते, किंवा वर मास इंटू डिस्टन्स जेवढं असणार आहे तेवढंच खाली मास इंटू डिस्टन्स असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फोर रॉड AB BC CD DA हे रॉड्स आहेत आता. have the masses m, 2m, 3m, 4m respectively. The center of mass of all the four rods, okay, lie in the region 1, region 2, region 3 and lie at O. आता lie at O होऊ शकेल का? आता याला काय करूया, रॉडला पॉइंट मासेस कन्सिडर करूया, म्हणजे त्याचं तुम्हाला थिंकिंग व्यवस्थित करता येईल. ओके, बॉडीजला काय करूया, पार्टिकल्स कन्सिडर करूया. आता AB हा जो रॉड आहे त्याचं मास m आहे. एबीचा सेंटर इथे येणार ना, इथे एक पार्टिकल झाला m मासचा. त्याच्यानंतर BC जे आहे ना ते 2m चा आहे, म्हणजे त्याचा सेंटर ऑफ मास इथे येणार, इथं 2m ठेवणार आपण. ठीक आहे. 3m हे मास कुठं ठेवणार आहे आपण, CDचं मास 3m आहे ना, म्हणजे इथं 3m मी अज्युम करणार. आणि DA पार्टला इथं 4m. म्हणजे रॉड काढून पार्टिकल ठेवायचे झाले तर असे ठेवावे लागणार आहे. ठीक आहे. आता बघा, याचा सेंटर ऑफ मास जो येणार आहे तो बघा, व्हर्टिकली बघितलं तर कसं होणार, व्हर्टिकली बघितलं तर रे 3m च्या जवळ येणार का m च्या जवळ येणार, वर व्हर्टिकली आपण चेक करायला लागलो तर 3m च्या जवळ. 3m च्या जवळ, म्हणजे मिड, म्हणजे O ला तर डेफिनेटली येणार नाही, O च्या थोडस वर येणार, बरोबर आहे ना, 3m आणि m चा विचार केला तर. आणि 4m आणि 2m चा विचार केला तर O च्या लेफ्टला येणार का राईटला येणार, लेफ्टला. म्हणजे या दोघांचा इंटरसेक्शन काढला तर कुठल्या रिजन मध्ये येईल, 1 रिजन मध्ये. सो लाय इन रिजन 1 असं ते आन्सर येणार. बघा मी काय सांगितलं लक्षात आलं का बघा. Next question is like this. 3 identical sphere each of mass 1 kg are placed touching each other with their centers on a straight line. The centers are marked P, Q, R respectively. The distance of center of mass of system from P is, okay, हे बघा 3 spheres आहेत like this. So this is the first sphere, त्याला टच करून सेकंड स्पियर आहे आणि त्याला टच करून थर्ड स्पियर आहे. Okay, 3 identical sphere each of mass 1 kg are placed touching each other with their centers on the straight line. Touching each other with their centers on a straight line. The centers are marked as P, Q, R respectively. The distance of center of mass of system from P. P पासून येणारा डिस्टन्स विचारलंय. एकाच स्ट्रेट लाईन वर आहे असं म्हटलंय ना क्वेश्चन मध्ये. आणखी काय याच्यामध्ये डाऊट आहे? 3 आयडेंटिकल स्पियर each of mass. तपास टिप्पणी समाविष्ट करावी. ओके, आता 3 आयडेंटिकल स्पियर आहेत, म्हणजे यांचा सेंटर ऑफ मास जो येणार ना कुठे येणार, बरोबर सपोज इथं एक्स ऍक्सिस मी कन्सिडर केला, हा वाय ऍक्सिस जर अज्युम केला, फर्स्ट स्पियरच्या सेंटर पासूनचा डिस्टन्स काढायला सांगितले ना, डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टम फ्रॉम पी. हा इथं पी आहे, इथं क्यू आहे आणि इथं आर आहे. ओके, म्हणजे आता हे बघा तिघांचा सेंटर ऑफ मास इथं यम आणि इथं यम असेल तर सेंटर ऑफ मास सगळ्यांचा क्यू या पॉइंटला येणार, एक्झॅक्टली मिड पॉइंटला, सगळे मासेस इक्वल असले तर. ओके, क्यू या ठिकाणी सेंटर ऑफ मास येणार, म्हणजे पी पासून किती डिस्टन्सला, पहिल्या पी क्यू एवढं डिस्टन्स येणार ना ते पी क्यू. ओके, सो ते डिस्टन्स फ्रॉम पॉइंट पी येणार आहे, डिस्टन्स इज इक्वल टू पी क्यू.
डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास फ्रॉम पॉइंट पी पॉइंट पासून तो सेंटर ऑफ मास किती डिस्टन्सला असणार, PQ एवढ्या डिस्टन्सला असणार. आता PQ हा तर ऑप्शन याच्यामध्ये नाहीये, पण हे PQ ऐवजी कसं लिहू शकतो मी, PQ इज इक्वल टू, तर PQ प्लस PR प्लस QR डिवायडेड बाय 3, हे PQ येते का बघावं लागेल. इन टर्म्स ऑफ PQ सगळं ठेवून बघूया. हे PQ ऍज इट इज, PR म्हणजे काय होणार आहे, 2PQ येणार आहे, प्लस QR म्हणजे काय येणार आहे, QR म्हणजे इक्वल टू PQच असणार आहे, डिवायडेड बाय 3. हे किती होतंय, 4PQ बाय 3 येते, त्याच्यामुळे हा ऑप्शन नाही येऊ शकणार. ओके, दिस ऑप्शन इज नॉट पॉसिबल. After this, just a minute. सेकंड ऑप्शन बघा. सेकंड ऑप्शन मध्ये PQ प्लस PR मीन्स 2PQ डिवायडेड बाय 3 केलं तर 3PQ बाय 3 येते, म्हणजे काय येणार, PQ. सो सेकंड ऑप्शन इज करेक्ट. PQ प्लस QR म्हणजे 2PQ होणार डिवायडेड बाय 3. सो दिस इज नॉट करेक्ट. सो B ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. Next question, a square plate of side 20 centimeter. So this side is given as 20 centimeter. Has a uniform thickness and density. A circular part of 8 centimeter is cut from it. 8 centimeter diameter is there. Is cut from it symmetrically as shown in figure. The position of center of mass remaining portion is. Okay. तर ऑप्शन बघितले तर O ला तर सेंटर ऑफ मास येणार नाही. मला सांगा, सेंटर ऑफ मास O संपूर्ण प्लेट असेल तर O ला येणार आहे. आता ती कॅव्हिटी काढून टाकल्यानंतर कुणीकडे येणार रे सेंटर ऑफ मास? लेफ्ट साइडला. लेफ्ट साइडला ओच्या लेफ्ट हँड साइडला. त्याच्यामुळे A येणार नाहीये, B पण येणार नाहीये. ओके, O1 ला तर होऊ शकत नाही ना. 0.54 सेंटीमीटर फ्रॉम O ऑन द लेफ्ट हँड साइड, म्हणजे C ऑप्शन करेक्ट होऊ शकतो किंवा D होऊ शकतं. आपल्याला चेक करावं लागणार आहे. ओके, रिमूव्ड पोर्शनची सिस्टीम जर आली तर काय करायचं मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, याची रेडियस लिहितो मी व्यवस्थित 4 सेंटीमीटर. ओके, सुरुवातीला A1 A2 काढूया. A1 किती येणार आहे, 400. 20चा स्क्वेअर 400 येणार सेंटीमीटर स्क्वेअर. A2 किती येणार आहे, पाय r स्क्वेअर. पाय इंटू r स्क्वेअर इज 16. तर मी काय काढायला सांगितलंय, A1 बाय A2 काढायला सांगितलंय आणि तेवढ्याच व्हॅल्यू कन्सिडर करायच्या. 400 डिवायडेड बाय पाय इंटू 16. सो न्यूमरेटरला येणार किती, 50 ना, सॉरी 25 येणार. 25 न्यूमरेटरला येणार आहे 25. न्यूमरेटरला 25 डिवायडेड बाय पाय. A1 A2 च्या व्हॅल्यू म्हणजे A1 मी काय अज्युम करणार डायरेक्टली आता 25 आणि A2 काय अज्युम करणार आहे डायरेक्टली पाय. हे डायरेक्ट अज्युम करू शकतोय आपण, म्हणून सांगितलंय मी तुम्हाला. आता ही जी सिस्टीम आहे ती सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस आहे ना. सपोज याला एक्स ऍक्सिस अज्युम केलं आणि याला वाय ऍक्सिस अज्युम केलं. ओरिजिन पासूनचं डिस्टन्स काढायचं ना. तर सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस असेल तर एक्स ऍक्सिसचाच फक्त कोऑर्डिनेट येतो, वाय कोऑर्डिनेट येतच नाही. आणि एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काय येणार आहे, A1 x1 that is 25 into 0. ओके, मायनस, कारण फॉर्म्युला काय असतो, A1 x1 मायनस A2 x2 डिवायडेड बाय A1 मायनस A2. सो 25 into 0 येणार आहे. म्हणजे कम्प्लीट प्लेटचा एरिया किती आहे, 25. त्याचा सेंटर ऑफ मास O लाच असणार, म्हणजे 0 ला. त्याच्यानंतर जी कॅव्हिटी आहे त्याचा एरिया मी पाय घेणार आहे. ओके, पाय. आणि त्याचा सेंटर ऑफ मास जो आहे तो ओरिजिन पासून किती डिस्टन्सला घेणार बघा. हे टोटल आहे आता 10, बरोबर ना. टोटल 10 एवढं येणार. 10 मधून हे इकडचं 4 रेडियस गेली, 4 सेंटीमीटर रेडियस, म्हणजे इथं येणार आहे 6 सेंटीमीटर. 6 प्लस 4 इज इक्वल टू 10 ना, म्हणजे येणार आहे 6 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला A1 मायनस A2 दॅट इज 25 मायनस पाय.
ओके, सो मायनस मध्ये आन्सर येणार आहे 6 पाय डिवाइडेड बाय 25 मायनस पाय. ओके, सो दिस कॅल्क्युलेशन इज रिक्वायर्ड टू बी डन. That is 6 pi divided by 25 minus pi. Okay, 6 pi divided by 25 minus pi. So this value is coming to a minus 0.143. Okay, sorry, 6 pi. 6 pi divided by 25 minus pi. Okay, so this value is 0.86 coming. This value is coming to be 0.86. So 14 नंबरचा आन्सर येणार आहे none of these. Okay, next question number 15. Question number 15 is like this. Uniform metal disc of radius r is taken and out of it a disc of diameter r is cut off from the end. Okay, the center of mass of remaining part. या टाइपचा क्वेश्चन आपण माझ्या मते सॉल्व्ह केलेला आहे. ओके, डिस्कची रेडियस आहे कॅपिटल आर. पुन्हा एकदा जस्ट प्रॅक्टिस म्हणून फास्ट आपण सॉल्व्ह करूया. युनिफॉर्म डिस्क ऑफ रेडियस आर इज टेकन आउट ऑफ इट अ डिस्क ऑफ डायमीटर आर. आर डायमीटरचा एवढा पोर्शन काय केलेला आहे, काढून टाकलेला आहे असं दिले. सेंटर ऑफ मास ऑफ रिमेनिंग पार्ट म्हणजे याची रेडियस होणार आहे r/2. आता डिस्क किंवा प्लेटचा प्रॉब्लेम असेल तर सेंटर ऑफ मास कसा काढायचा असतो. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू a1 x1 मायनस a2 x2 डिवायडेड बाय काय येणार आहे, a1 मायनस a2 येणार आहे. सो एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास. आता एरिया मी तुम्हाला सांगितलंय, रेडियस ज्यावेळी हाफ होते ना त्यावेळी एरिया काय होतोय, 1/4 होतोय. म्हणजे पूर्ण डिस्कचा एरिया 1 ऍझ्युम केला तर त्या कॅव्हिटीचा एरिया होणार आहे 1/4. हे डायरेक्ट आपण यूज करायचं आहे. आता a1 x1 ची व्हॅल्यू तर 0च येणार आहे कारण एरिया 1 आणि इथे XY सिस्टीम आपण जर कन्सिडर केली XY सिस्टीम तर संपूर्ण डिस्कचा सेंटर ऑफ मास ओरिजिनला येणार म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 येणार आहे. मायनस a2 म्हणजे 1/4 इंटू त्याचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय येणार आहे, रेडियस डिवायडेड बाय 2 येणार r/2 डिवायडेड बाय काय येणार आहे, a1 मायनस a2 दॅट इज 1 मायनस 1/4 दॅट इज 3/4. सो न्यूमरेटरचं हे 4 कॅन्सल होईल आणि मायनस येणार आहे r/6. मायनस r/6 म्हणजे r/6 फ्रॉम द सेंटर टुवर्ड्स लेफ्ट. सो आन्सर येणार आहे डी. आन्सर इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम चेक पॉइंट सेकंड. First question, body at rest breaks into two pieces of equal mass. The parts will move. आता body at rest म्हणजे फॉर एक्झाम्पल बॉम्ब ऍट रेस्ट एक्सप्लोड इंटू 2 पार्ट झाला तर एक पार्ट राईटला गेला तर दुसरा पार्ट काय होतो, लेफ्टला जातो, जेणेकरून सेंटर ऑफ मास तिथंच राहील. सो दिस इज अकॉर्डिंग एक्सप्लेनेशन अकॉर्डिंग टू द सेंटर ऑफ मास. ठीक आहे. आणि अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम पहिल्या पार्टिकलचं जेवढं मोमेंटम टुवर्ड्स राईट असणार आहे तेवढंच दुसऱ्या पार्टिकलचं मोमेंटम टुवर्ड्स लेफ्ट असणार आहे. सो parts will move in opposite direction with equal speed. कारण टू पीस ऑफ इक्वल मास म्हटलंय ना, अपोजिट डायरेक्शन विथ इक्वल स्पीड येणार आहे कारण दोन्ही पार्ट जे आहेत ते इक्वल मासचे आहेत. ओके, म्हणजे m1 v1 जेवढा असणार ना तेवढंच काय असणार आहे, m2 v2 असणार आहे. दोघांचा मास सेम असेल तर व्हेलॉसिटी देखील सेम असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. A body falling vertically downward under gravity breaks into two parts of equal mass. The center of mass of the two parts taken together shift horizontally towards. आता बघा, एक बॉडी वरून खाली पडायला लागली. आता सिंगल बॉडी असती तर स्ट्रेट लाईन न खाली आली असती. आता मध्येच आल्यानंतर मध्ये ब्रेक झाली. सपोज एक छोटा पार्ट इकडे जाणार आहे आणि हेवियर पार्ट इकडे जाणार आहे, तर सेंटर ऑफ मास आहे त्याच लाईन न काय होणार आहे, खाली पडणार आहे. तर याचा आन्सर काय येणार आहे, सेंटर ऑफ मास ऑफ टू पार्ट्स टेकन टुगेदर काय होणार, डज नॉट शिफ्ट हॉरिझॉन्टली येणार आहे.
हॉरिझॉन्टली तो शिफ्टच होणार नाही ना. सेंटर ऑफ मास बघा, ही बॉडी जर ब्रेक झाली नसती तर याचा सेंटर ऑफ मास व्हर्टिकली बरोबर खाली पडला असता इथं. बरोबर. ब्रेक झाल्यानंतर काय होणार आहे, ब्रेक जरी झालं तरी सेंटर ऑफ मास काय आपली पोझिशन चेंज करत नाही. सेंटर ऑफ मास व्हर्टिकली आहे तसंच खाली पडणार आहे. सो सेंटर ऑफ मास ऑफ टू पार्टिकल टेकन टुगेदर डज नॉट शिफ्ट हॉरिझॉन्टली. हॉरिझॉन्टली अजिबात शिफ्ट होणार नाही. व्हर्टिकली तर तो शिफ्ट व्हायला लागलेलाच आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Two balls are thrown simultaneously in air. The acceleration of center of mass of two balls while in air is. Okay. आता कितीही बॉल, कितीही मासेस आपण जर वर फेकले, एअर मध्ये फेकले, तर सेंटर ऑफ मासचा ऍक्सेलरेशन जे आहे ते इक्वल टू जीच असणार आहे. ते मासेसवर डिपेंडंट नसणारच आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. इक्वल टू काय असणार आहे, आन्सर इज इक्वल टू जी. मासेस कितीही डिफरंट असू देत. आणि त्याच्यामध्ये थ्रोज करायला पाहिजे असं नाही. एक बॉडी वरून खाली सोडली आणि दुसरी बॉडी खालून वर फेकली, तर सेंटर ऑफ मासचा ऍक्सेलरेशन काय येणार, तर सेंटर ऑफ मासचा ऍक्सेलरेशन पुन्हा एकदा जी एवढंच येतं, लक्षात ठेवा. ते वेगळे येणार नाहीये. ओके. सो ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ टू बॉल्स व्हाईल इन द एअर, ओके, इक्वल टू जी येणार आहे. इट डज नॉट डिपेंड ऑन द मासेस ऑफ द टू, किंवा मोशन किंवा डायरेक्शन कशावरच ते डिपेंड नसतं. ओके. नेक्स्ट. Consider a system of two identical particles. One of the particle is at rest and other has acceleration a. The center of mass has an acceleration. आता इथं acceleration काढूया. टू आयडेंटिकल पार्टिकल म्हणजे पहिल्याचा मास 1 असेल तर दुसऱ्याचा मास पण 1 घेऊया. वन पार्टिकल इज ऍट रेस्ट अँड अदर हॅज ऍक्सेलरेशन ए. म्हणजे एकाचा ऍक्सेलरेशन 0 आणि दुसऱ्याचा ऍक्सेलरेशन ए घेणार आहे. तर सेंटर ऑफ मासचा ऍक्सेलरेशन काय येणार आहे, तर m1a1 प्लस m2a2 डिवायडेड बाय काय होणार आहे, m1 प्लस m2 येणार आहे. ठीक आहे. तर 1 इंटू 0 म्हणजे 0 येणार आहे. 1 इंटू ए म्हणजे ए येणार आहे. डिवायडेड बाय m1 प्लस m2, हे मासेस घेतले तुम्ही, लक्षात घ्या. दॅट इज 2 येणार आहे. सो रिझल्टंट येणार आहे दॅट इज a/2. सो आन्सर बी आन्सर इज देअर. ओके. म्हणजे जसा एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, झेड कोऑर्डिनेट आहे, तसाच डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला किंवा ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला येतो, लक्षात घ्या. नेक्स्ट. Two particles A and B initially at rest moves towards each other under mutual force of attraction. At the instant when the speed of A is v, speed of B is 2v, the speed of center of mass of system is. बघा, आता इथं कुठलाही एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नाही. म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे इंटरनल फोर्स आहे, लक्षात घ्या. म्हणजे एकमेकाला म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ग्रॅव्हिटी असेल किंवा ते दोन्ही, एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असेल, तर हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ही इंटरनल फोर्सेस येतात, एक्सटर्नल फोर्सेस येत नाहीत. आणि फक्त इंटरनल फोर्सेस ऍक्ट होत असतील, एक्सटर्नल फोर्स अजिबात ऍक्ट होत नसेल, तर सेंटर ऑफ मास चेंजच होत नाही. ओके. म्हणजे काय, दोन्ही पार्टिकल इनिशियली ऍट द रेस्ट असेल तर सेंटर ऑफ मास इनिशियली रेस्टला येणार आहे. म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे दोघांचं स्पीड वाढणार आहे, परंतु सेंटर ऑफ मासला मात्र स्पीड इनिशियल जे आहे तेच फायनल राहणार आहे. म्हणजे किती, 0 आन्सर येणार आहे. 0 इज द आन्सर. टू पार्टिकल इनिशियली ऍट द रेस्ट आहे, म्हणजे त्यांचा सेंटर ऑफ मास देखील रेस्टलाच असणार. आणि दोन्ही आता म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन एकमेकांच्याकडे मूव्ह करायला लागलेत. ठीक आहे. ते एकमेकांच्याकडे मूव्ह करणार, परंतु ते सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी आपण कॅल्क्युलेशन करून जरी काढली तर ती काय येणार आहे, 0च येणार आहे. बिकॉज सेंटर ऑफ मास काय होतो, एक्सटर्नल कुठलाही फोर्स ऍक्ट होत नसेल तर आहे त्या कंडिशन मध्ये राहतो. ओके. म्हणजे रेस्ट मध्ये असेल तर रेस्ट मध्ये राहणार आहे, आणि युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर युनिफॉर्म मोशन मध्ये राहणार. नेक्स्ट. Two balls of equal mass are projected from a tower simultaneously with equal speeds.
one at an angle theta above the horizontal and other at the same angle theta below the horizontal, the path of center of mass of two ball is, okay, path of center of mass of two ball is, okay, it will be काय येणार आहे लक्षात घ्या, it will be a parabola येणार आहे, it will be a parabola. याचं रिझन असं आहे, एका टॉवर वरून काय केलेले आहे, दोन्ही बॉल फेकलेले, एक बॉल थीटा अँगलनं हॉरिझॉन्टल बरोबर थीटा अँगलनं खाली फेकलाय, त्याच्यामुळे तो असा जाऊन खाली पडणार आहे. दुसरा पार्टिकल थीटा अँगलनं वर फेकलाय, तो वर जाऊन असा खाली पडणार आहे. ओके, इनिशियल दोघांचा सेंटर ऑफ मास इथं येणार आहे आणि फायनली इथं या दोघांच्या मध्ये कुठेतरी येणार आहे सेंटर ऑफ मास. म्हणजे इथून इथपर्यंत जे आहे ना ते काय येणार आहे, पॅराबोलिक पाथच येणार आहे. हा सेंटर ऑफ मासचा पाथ असणार आहे. लक्षात येत आहे. सो द path of the center of mass of two balls will be a parabola. So D answer is the correct answer. Next question. One projectile moving with velocity v in the space get burst into two parts of masses in ratio 1:3. Smaller part becomes stationary. What is the velocity of other part? ठीक आहे. आता हे ऍक्च्युअली दोन पद्धतीने सोडवता येते. फर्स्ट इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आणि दुसरं म्हणजे सेंटर ऑफ मासच्या कन्सेप्ट. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम न सोडूया. वन प्रोजेक्टाइल इज मुव्हिंग विथ स्पीड फी इन द स्पेस. बघा, म्हणजे एम मासचा एक पार्टिकल आहे सपोज आणि फी व्हेलॉसिटीने निघालाय. ठीक आहे, म्हणजे इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम मी करणार आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम काय सांगतो, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम काय होणार आहे, एम फी येणार आहे. गेट बर्स्ट इंटू टू पार्ट्स ऑफ मासेस इन रेशो 1:3. आता फायनल मोमेंटम म्हणजे काय, याचे जे दोन पार्ट तयार होणार आहेत ना, दोन पार्ट तयार होणार आहेत बरोबर. एकाचं मास 1 असेल तर दुसऱ्याचं मास काय येणार आहे, 4 घ्यावा लागेल आणि इनिशियल मास मग टोटल किती घ्यावा लागणार आहे, 5. सॉरी, पार्ट्सचं मास अगोदर आपल्याला इथं कन्सिडर करावं लागेल. दोन पार्ट्स मध्ये काय होतंय, ब्रेकिंग होतंय. पहिल्याचं मास जर 1 कन्सिडर केलं तर दुसऱ्याचं मास 3 येणार. दुसऱ्याचं मास किती येणार आहे, 3. ठीक आहे, हे M1 आणि हे M2 येणार आणि टोटल मास किती असलं पाहिजे, मग 4 असलं पाहिजे. सो इनिशियल मोमेंटम काय करणार आहे मी, डायरेक्टली 4 इंटू फी असं घेणार आहे. फायनल मोमेंटम काय करणार आहे, M1 इंटू 1 येणार. स्मॉलर पार्ट बिकम स्टेशनरी, म्हणजे 1 इंटू फी म्हणजे 0 येणार आहे. प्लस सेकंड पार्टिकलचं काय येणार, मग 3 इंटू फी होणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ थर्ड पार्टिकल. ओके, आणि त्याच्यामुळे व्हेलॉसिटी ऑफ थर्ड पार्टिकल किती येणार आहे बघा, सॉरी व्हेलॉसिटी ऑफ सेकंड पार्टिकल, सेकंड पार्टिकल. सो व्हेलॉसिटी ऑफ सेकंड पार्टिकल किती येणार आहे, 4v/3 येणार आहे. पुन्हा एकदा मी क्वेश्चन एक्सप्लेन करतो, व्यवस्थित लक्षात घ्या. हे बघा, एक पार्टिकल जो आहे तो सध्या मोशन मध्ये आहे आणि तो मोशन मध्ये असताना मध्येच काय झालेले आहेत, याचे दोन पार्ट्स तयार झालेले आहेत. एक छोटा पार्ट आणि दुसरा आहे कम्पॅरेटिव्हली मोठा पार्ट. याच्या मासेसचा रेशो 1:3 आहे. म्हणजे याचं मास मी 1 ऍझ्युम केलं तर याचं मास किती करावं लागेल, मला 3 ऍझ्युम करावं लागेल. 1 kg केलं तर याचं 3 kg 3 कन्सिडर करावं लागणार. म्हणजे ब्रेकिंगच्या अगोदर एकूण मास किती असणार आहे, मग 4 असणार आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं का बघा. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम काय सांगतो, बिफोर ब्रेकिंग जेवढं मोमेंटम असणार आहे तेवढंच काय असलं पाहिजे, आफ्टर ब्रेकिंग मोमेंटम असलं पाहिजे. बिफोर ब्रेकिंग मोमेंटम किती येणार, मास आहे 4 आणि व्हेलॉसिटी किती आहे, v आहे असं दिलंय. सुरुवातीला तो v व्हेलॉसिटी निघालाय असं दिलेलं आहे. ब्रेक झाल्यानंतर स्मॉलर पार्ट जो आहे तो रेस्टला येतो. स्मॉलर पार्ट रेस्टला येतो म्हणजे काय होणार आहे, त्याचं मास आहे 1 आणि त्याची व्हेलॉसिटी किती येणार आहे, 0. म्हणजे त्याचं मोमेंटम काय येणार आहे, 0 येणार आहे. तर आपण इथं काय करणार आहे, पी इनिशियल इज इक्वल टू पी फायनल करणार आहे. पी इनिशियल 4v झालं, पी फायनल म्हणजे या दोन तुकड्यांचं मोमेंटम. मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. पहिल्याचं काय येणार आहे, 1 इंटू 0 आणि दुसऱ्याचं काय येणार आहे, त्याचं मास आहे 3 आणि व्हेलॉसिटी सपोज त्याची किती आहे, v2 आहे. सो 4v इज इक्वल टू काय येणार आहे, 3v2 येणार आहे. अँड देअरफॉर v2 इज इक्वल टू काय येणार आहे, 4v/3 येणार आहे. v2 किती येणार आहे, 4v/3. त्याच्यामुळे आन्सर येणार आहे सी आन्सर.
आता सेंटर ऑफ मासच्या कन्सेप्ट नुसार हे आपण स्टडी केलंय, आठवतंय का बघा, जेवढं मोमेंटम काय असतं सेंटर ऑफ मासचं असतं तेवढंच सगळ्यांचं मिळून मोमेंटम असतं. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ मास. कायनेटिक एनर्जी मात्र उभे होत नाही, हे आपण बघितलेलं होतं ना. सेंटर ऑफ मासची कायनेटिक एनर्जी ही काय असते, सगळ्या पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जी एवढी किंवा त्याच्यापेक्षा कमी असते, हे आपण बघितलंय. मोमेंटम मात्र काय होतं, मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास इज ऑलवेज इक्वल टू काय असतं, मोमेंटम ऑफ ऑल पार्टिकल्स. म्हणजे एक बॉडी मोशन मध्ये असेल आणि त्याचे समजा फ्रॅक्शन झाले तर सेंटर ऑफ मासचं जेवढं मोमेंटम असणार आहे तेवढंच काय असणार आहे, सगळ्या पार्टिकलचं मोमेंटम असणार आहे. तर सुरुवातीला पुन्हा एकदा मास हे ऍज इट इज आहे असंच कन्सिडर करावं लागणार आहे. आता इथं आपल्याला एकच बॉडी जर कन्सिडर केली तर त्याचं मास किती येणार आहे 4 आणि त्याची व्हेलॉसिटी किती आहे v, म्हणजे 4v हे काय येणार आहे, मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे. पहिल्या पार्टिकलचं मोमेंटम किती, मास आहे 1, व्हेलॉसिटी आहे 0, त्याच्यामुळे काय येणार आहे 1 × 0 येणार आहे. आणि सेकंड पार्टिकलचं काय होणार आहे, मास आहे 3 आणि व्हेलॉसिटी आहे v2 and therefore 3v2 is equal to काय येणार आहे 4v होणार and v2 is equal to 4v/3. Okay, so this is by using the concept of center of mass. Next question. A bomb of mass 9 kg explode into two pieces of masses 3 kg and 6 kg. The velocity of 3 kg is 16 meter per second. The velocity of 6 kg will be. Okay. Bomb of 9 kg एक्सप्लोड इंटू 2 पीसेस. आता हा बॉम्ब रेस्ट मध्ये आहे का नाही ते अगोदर द्यायला पाहिजे होतं क्वेश्चन मध्ये. बॉम्ब ऍट रेस्ट मध्ये आहे असं म्हणूया. ओके, आता सेंटर ऑफ मासचं लक्षात घ्या पुन्हा एकदा. बॉम्ब सुरुवातीला रेस्ट मध्ये असेल तर सेंटर ऑफ मास काय होणार आहे, एक्सप्लोजन नंतर देखील काय होणार आहे, रेस्ट मध्येच राहणार आहे. ओके, आणि सेंटर ऑफ मास जर रेस्ट मध्ये राहत असेल तर लेफ्ट हँड साइडचं m1 × v1 जेवढं असणार आहे तेवढंच राईट हँड साइडचं काय असणार आहे m2 × v2 येणार आहे. ओके, लेफ्ट हँड साइडचं जसं मास इंटू डिस्टन्स असतं तेव्हा लेफ्ट हँड साइडचं मास इंटू डिस्टन्स इज इक्वल टू राईट हँड साइडचं मास इंटू डिस्टन्स जसं असतं ना, तसंच काय होणार आहे, म्हणजे सेंटर ऑफ मास रेस्ट मध्ये असेल तर लेफ्ट हँड साइडला मास इंटू व्हेलॉसिटी जेवढं असतं तेवढंच काय होणार आहे, राईट हँड साइडला मास इंटू व्हेलॉसिटी होणार आहे. आता त्याच्यामधला एक पीस 3 kgचा पीस 16 निघालाय, सो 3 × 16 येणार इज इक्वल टू दुसरा काय येणार आहे 6 × त्याची व्हेलॉसिटी v2 फाइंड आउट करायचं आहे. सो आन्सर काय होणार आहे, दॅट इज v2 इज इक्वल टू 48 डिवायडेड बाय 6 दॅट इज इक्वल टू 8 मीटर पर सेकंड. किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आपण कसं सॉल्व्ह करतोय, बॉम्ब ऍट रेस्ट एक्सप्लोड होत असेल तर जेवढं m1 v1 असतं तेवढंच एक्झॅक्टली m2 v2 असतं. इक्वेशन तेच येणार आहे, इक्वेशन मध्ये काय डिफरन्स येणार नाही. सेंटर ऑफ मास ऐवजी मोस्टली काय करा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटमच वापरा, ते सोपं पडते. नेक्स्ट प्रॉब्लेम. Two blocks of masses 10 kg and 4 kg are connected by spring of negligible mass. So दोन ब्लॉक आहेत, हे स्प्रिंग न कनेक्ट केलेले आहे. 10 kg, 4 kg. And placed on a frictionless horizontal surface, and impulse gives the velocity of 14 meter per second to the heavier block. याला 14 मीटर पर सेकंड दिली आहे velocity heavier ब्लॉकला. in the direction of lighter block, म्हणजे towards lighter block दिलेला आहे. The velocity of center of mass is, हे काय सोपं आहे, एक तर मोशन मध्ये आहे, दुसरा तर रेस्ट मध्ये आहे. तर velocity of center of mass आपण कसं काढणार आहे, m1 v1 प्लस m2 v2 डिवायडेड बाय काय करणार आहे, m1 प्लस m2 करणार. ओके, सो m1 v1 इज 14 × 10 दॅट इज 140. m2 v2 काय 0 येणार आहे कारण हा रेस्ट मध्ये. डिवायडेड बाय m1 प्लस m2 दॅट इज इक्वल टू 14. सो आन्सर होणार आहे व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास विल बी इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. 10 meter per second is the velocity. Okay, so answer is C answer.
सर या क्वेश्चन मध्ये स्प्रिंगचा काय रोल नाही? ऍक्च्युली हा क्वेश्चन त्यांनी हाफच विचारलाय. स्प्रिंगचा काय रोल आहे माहितीये का? इथं क्वेश्चन पुढे असा विचारला जातो, 10 kg ला आपण 14 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी दिली, बरोबर. याच्यामुळे काय होणार, स्प्रिंग कॉम्प्रेस होत जाणार. आणि ज्यावेळी स्प्रिंगचं मॅक्सिमम कॉम्प्रेशन होणार ना, त्यावेळी दोन्ही ब्लॉक एका कॉमन व्हेलॉसिटीनं मूव्ह करणार आहेत. तर इथं क्वेश्चन काय असतो की मॅक्सिमम कॉम्प्रेशन ऑफ स्प्रिंग किती होणार आणि दोघांची कॉमन व्हेलॉसिटी काय येणार, असा काही वेळेला क्वेश्चन असतोय. ठीक आहे. तर मग हे कॅल्क्युलेशन ऍक्च्युली ते हा म्हणजे हाफ क्वेश्चनच, म्हणजे नीट पॉईंट ऑफ व्ह्यू हाफ क्वेश्चनच त्याच्यामध्ये दिलाय. मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, व्हॉट इज द मॅक्सिमम कॉम्प्रेशन ऑफ स्प्रिंग अँड व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ द टू ब्लॉक्स when they are moving with common velocity. कारण इथं कसं होणार बघा, 10 kg ला आपण एकदा 14 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी दिली, 4 kg रेस्टला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे स्प्रिंगचं काय होणार, कॉम्प्रेशन व्हायला चालू होणार. स्प्रिंग कॉम्प्रेस व्हायला लागली की ती 4 kg वर काय करणार आहे, 4 kg च्या मासवर फोर्स एक्झर्ट करायला चालू करणार. आणि त्याच्यामुळे 4 kg मध्ये काय होणार, ऍक्सेलरेशन क्रिएट होणार. ऍक्सेलरेशन म्हणजे 4 kg ची व्हेलॉसिटी वाढत जाणार. म्हणजे होणार काय बघा, स्प्रिंगचं जसं कॉम्प्रेशन होत जाईल तसं तसं काय होणार आहे, 10 kg ची व्हेलॉसिटी कमी होत जाणार. 14 ची व्हेलॉसिटी 14चं 13, 12, 10 असं कमी होत जाणार. आणि 4 kg ची व्हेलॉसिटी काय होणार आहे, वाढत जाणार आहे. आणि दोघांची काहीतरी सर्टन व्हेलॉसिटी, कॉमन व्हेलॉसिटी होणार. किती होणार, फॉर एक्झाम्पल, म्हणजे आपल्याला माहिती नाही, अझ्युम करूया. दोघांची ज्यावेळी 10 होणार ना, हे बघा, सुरुवातीला पुढच्याची कमी व्हेलॉसिटी असेल आणि पाठीमागच्याची जास्त व्हेलॉसिटी असेल, तोपर्यंत काय होणार, स्प्रिंगचं कॉम्प्रेशन चालू राहणार आहे, बरोबर. परंतु पाठीमागच्याची व्हेलॉसिटी कमी व्हायला लागली आणि पुढच्याची व्हेलॉसिटी वाढायला लागली आहे. त्याच्यामुळे कधीतरी दोघांची व्हेलॉसिटी सेम होणार. दोघांची व्हेलॉसिटी सेम झाल्यानंतर काय होणार, स्प्रिंगचं मॅक्सिमम कॉम्प्रेशन झालेलं असणार. कारण दोघांची व्हेलॉसिटी सेम जर झाली तर तिथून पुढे कॉम्प्रेशन स्प्रिंगचं बंद पडणार ना. मग तिथून पुढे काय होतंय, 4 kg ची व्हेलॉसिटी वाढत जाते आणि याची व्हेलॉसिटी काय होते, परत कमी होत जाते. लक्षात घ्या. आणि 4 kg ची व्हेलॉसिटी कधीतरी मॅक्सिमम पुन्हा एकदा होणार आहे. ओके. 4 kg ची व्हेलॉसिटी, ते पण क्वेश्चन याच्यामध्ये होऊ शकतात की 4 kg ला मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती मिळेल, 10 kg ची मिनिमम व्हेलॉसिटी किती होणार, परत मॅक्सिमम इलॉंगेशन ऑफ द स्प्रिंग देखील किती होईल. ओके. हा ऍक्च्युली कोलिजन मध्ये बऱ्यापैकी पार्ट येतो, लक्षात घ्या. कोलिजनशी रिलेटेड हा पार्ट जास्त आहे. हा, आता स्प्रिंगचं मॅक्सिमम कॉम्प्रेशन किती होणार आहे हे आपण थोडंसं काढूया. आणि ते कसं काढायचं बघा, स्प्रिंगचं कॉन्स्टंट एक आपण घेऊया 100 न्यूटन पर मीटर घेऊया स्प्रिंगचं कॉन्स्टंट. ठीक आहे, 100 न्यूटन पर मीटर. ओके. आता इथे एक महत्वाची गोष्ट तुम्हाला कळते काय बघा, स्प्रिंग फोर्स हा इंटरनल फोर्स आहे त्या दोन बॉडी मधला. स्प्रिंग फोर्स इंटरनल फोर्स आहे आणि इंटरनल फोर्स ऍक्ट होत असेल तर सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी अजिबात चेंज होत नाही. म्हणजे सेंटर ऑफ मास रेस्ट मध्ये असेल तर रेस्ट मध्ये राहतो, मोशन मध्ये असेल तर मोशन मध्ये राहतो. मग आता सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी आपण ऑलरेडी काढलेली आहे. म्हणजे ज्यावेळी दोघांची व्हेलॉसिटी सेम झालेली असणार त्यावेळी ती किती झालेली असणार आहे, 10 मीटर पर सेकंड. ओके. सो when velocity of both blocks become 10 मीटर पर सेकंड. लक्षात येत आहे. म्हणजे 14 ची कमी होत जाणार आणि 10 होणार आणि 4 ची वाढत जाऊन किती होणार आहे, मॅक्सिमम 10 होणार. लक्षात येते. त्याच्या म्हणजे 10 होणार आणि त्यावेळी काय होणार आहे, दोघांची व्हेलॉसिटी ज्यावेळी सेम होणार ना त्यावेळी मॅक्सिमम कॉम्प्रेशन झालेलं असणार आहे. when velocity of both block become 10 meter per second, okay, spring is compressed maximum. Spring is compressed, okay, compressed maximum. हे तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे. मॅक्सिमम कॉम्प्रेशन होणार आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, इथं स्प्रिंगचं किती कॉम्प्रेशन होते ते काढण्यासाठी मग आता इथं वर्क एनर्जी थेरम तुम्हाला वापरावा लागणार. आता वर्क एनर्जी थेरम काय सांगतो की वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. आता वर्क डन म्हणजे हाफ kx² होणार. वर्क डन इज इक्वल टू हाफ kx². ठीक आहे, हाफ kx². where x is the compression of the spring. चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे इनिशियल फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी करावं लागेल. सॉरी, वर्क डन इन कॉम्प्रेशन मायनस हाफ kx² करावं लागेल, मायनस हाफ kx². कायनेटिक एनर्जी, चेंज इन कायनेटिक एनर्जी इज फायनल कायनेटिक एनर्जी मायनस
इनिशियल कायनेटिक एनर्जी. आता फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ इंटू दोघांचं मास दॅट इज 14 आणि दोघांची कॉमन व्हेलॉसिटी किती येणार आहे 10 त्याचा स्क्वेअर 100 मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी म्हणजे फक्त पहिल्या ब्लॉकची म्हणजे स्प्रिंगला कॉम्प्रेस व्हायच्या अगोदरची कायनेटिक एनर्जी म्हणजे पहिल्या ब्लॉकची फक्त असणार कारण दुसरा ब्लॉक रेस्ट मध्येच होता. सो हाफ इंटू 10 इंटू काय येणार आहे 14 स्क्वेअर म्हणजे 196 होणार 196. सो मायनस हाफ kx स्क्वेअर इज इक्वल टू हे हाफ मी कॉमन काढतो म्हणजे कॅन्सलच होतंय 140 मायनस काय होणार आहे 1400 मायनस काय होणार आहे 1960 येणार आहे. ठीक आहे दोन्ही साईडचा हाफ हाफ कॅन्सल. ओके मायनस साइन इथे येणार आहे ते मायनस पण कॅन्सल होईल. मायनस 100x स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे मायनस किती होणार आहे 560 होणार आहे 560. ओके सो त्याच्यामुळे हे काय होणार आहे x स्क्वेअर इज इक्वल टू होणार आहे 5.6. Okay, so x compression of the spring will be under root 5.6. So this is the maximum compression of the spring. आणि तिथून परत काय होणार आहे इलॉंगेशन व्हायला चालू होणार आहे म्हणजे 4 kg ची व्हेलॉसिटी आता वाढायला चालू होणार आणि ती किती होणार आहे मॅक्सिमम किती होईल 4 kg ची व्हेलॉसिटी ते आपल्याला काढावं लागेल. हा खालचा जो पार्ट आहे ना तो पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो. ओके हे बघा स्प्रिंग ज्यावेळी कॉम्प्रेस होणार त्यावेळी स्प्रिंग मध्ये वर्क डन होणार आहे किती होणार आहे मायनस हाफ kx स्क्वेअर. दिस इज द वर्क डन बाय द स्प्रिंग. आणखी इथं कुठलंच वर्क डन होत नाही ग्रॅव्हिटीचं वर्क डन नाही कारण ते हॉरिझॉन्टली मूव्ह करायला लागले. स्प्रिंगचं वर्क डन होणार आहे मायनस हाफ kx स्क्वेअर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजे काय दोघेही 10 मीटर पर सेकंड ट्रॅव्हल करत असताना दोघांची कायनेटिक एनर्जी म्हणजे पूर्ण स्प्रिंग कॉम्प्रेस झालेली असतानाची कायनेटिक एनर्जी म्हणजे पहिल्याची कायनेटिक एनर्जी किती असणार आहे हाफ इंटू 10 इंटू त्याची व्हेलॉसिटी म्हणजे 10 चा स्क्वेअर म्हणजे 100 प्लस हे फायनल फक्त काढायला लागलोय आम्ही हाफ इंटू पहिल्याची झाली दुसऱ्याची कायनेटिक एनर्जी हाफ इंटू त्याचं मास किती आहे 4 इंटू त्याचा व्हेलॉसिटीचा स्क्वेअर दॅट इज 100 येणार आहे. ही झाली फायनल कायनेटिक एनर्जी. लक्षात आलं का फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजे दोघेही 10 न ज्यावेळी ट्रॅव्हल करतात ना त्यावेळीची कायनेटिक एनर्जी. ओके म्हणजे 10 kg येणार आहे हाफ इंटू त्याचं मास 10 इंटू त्याच्या व्हेलॉसिटीचा स्क्वेअर म्हणजे 10 चा स्क्वेअर 100. त्याच्यानंतर दुसऱ्याची कायनेटिक एनर्जी आहे कारण तो पण मोशन मध्ये आहे मॅक्सिमम कॉम्प्रेशन झाल्यानंतर हाफ इंटू त्याचं मास 4 येणार आहे आणि व्हेलॉसिटी किती येणार आहे 10 चा स्क्वेअर मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी म्हणजे स्प्रिंग कॉम्प्रेस व्हायच्या अगोदरची कायनेटिक एनर्जी. स्प्रिंग कॉम्प्रेस व्हायच्या अगोदर कोण मोशन मध्ये होतं फक्त 10 kg मोशन मध्ये होता. ओके हाफ इंटू मास आहे 10 इंटू त्याची व्हेलॉसिटी आहे 14 चा स्क्वेअर दॅट इज 196. लक्षात आलं. सो हे हाफ 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 सगळं कॅन्सल करतो मी. ओके इथं राहणार मायनस kx स्क्वेअर इज इक्वल टू हे हाफ सगळ्या ब्रॅकेट मधलं कॅन्सल होणार आहे 10 इंटू 100 आणि 4 इंटू 100 किती होणार आहे 10 इंटू 100 आणि 4 इंटू 100 म्हणजे 14 इंटू 100 म्हणजे किती होणार आहे 1400 होणार आहे. ओके मायनस हे हाफ सगळं निघून गेलेलं आहे ऑलरेडी 1960 10 इंटू 1960 म्हणजे मायनस हे येणार आहे 100 x स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे मायनस 560 होणार आहे. ओके सो x स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे 5.6 येणार आहे. सो x इज इक्वल टू अंडर रूट 5.6 मीटर इज द कॉम्प्रेशन ऑफ द स्प्रिंग. ओके